लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे, कारण नोव्हेंबरचा 17वा हप्ता अजूनही आम्हाला जमा झाले नाहीत. ई-के-वाय-सी आमची पूर्ण झाली आहे. आम्हाला सक्सेसफुल असा मेसेज आला आहे, तरीसुद्धा पैसे का जमा झाले नाहीत? आमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे का नाही? आमचे बँक सीडिंग आहे किंवा लिंकिंग आहे, आधार लिंकिंग आहे, हे सर्व आहे, तरीसुद्धा आम्हाला पैसे का जमा झाले नाहीत? ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरळीतपणे आमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा झाले आहेत. पण नोव्हेंबरचा 17वा हप्ता जो 31 डिसेंबरपासून वितरित झालेला आहे, ते पण आमच्या खात्यामध्ये का जमा झाले नाहीत? अशा लाडक्या बहिणींचे प्रश्न आहे. व आज सोमवार आहे, आज वितरणाचा जो महत्त्वाचा दिवस असणार आहे का? लाखो महिलांचे पैसे पेंडिंगला आहेत. नोव्हेंबरचा 1500 रुपये आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार? असे प्रश्न वारंवार लाडक्या बहिणी करत आहेत. तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, ऑक्टोबरपर्यंत जो ऑक्टोबर महिन्याचा हप्त्याचे वितरण झाल्यानंतर मंत्री अदितीताई तटकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती सांगितली होती की 2 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले होते. जवळजवळ 2,40,00,000 लाडक्या बहिणी होत्या ज्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले होते, ज्यामध्ये काही लाडक्या बहिणींना जून, जुलै, ऑगस्टमध्ये त्यांचे पैसे जमा झाले नव्हते, त्यांना अपात्र करण्यात आले होते. पुन्हा एकदा जे काही पडताळणीची प्रक्रिया झाल्यानंतर पात्र केल्यानंतर त्यांना सप्टेंबरमध्ये हे 1500 रुपये जमा झाले होते. आत्तासुद्धा जो नोव्हेंबरच्या हप्त्यामध्ये असंच होणार आहे का? अशा लाडक्या बहिणींचे प्रश्न आहेत. कारण लाखो महिलांचे पैसे अजूनही जमा झाले नाहीत. जवळजवळ 40 ते 50% लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्या खात्यामध्ये ई-के-वाय-सी करूनसुद्धा पैसे जमा झाले नाहीत. कारण ई-के-वाय-सी आणि नोव्हेंबरच्या हप्त्याचा काहीही संबंध नाही. आपण पहिल्यापासून सांगत आहोत की तुम्ही ई-के-वाय-सी केलेली असो किंवा नसो, तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता जमा होणारच होता. ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पडताळणी तर होणारच आहे, ते पुढच्या हप्त्यांसाठी होणार आहे. तर आता नेमकं इथे काय चुकतंय? कारण लाडक्या बहिणींचे वितरण सुरू होऊन 2 ते 3 दिवस झालेले आहे, पण 31 डिसेंबरला जे हप्त्याचे वितरण झाल्यानंतर 1 आणि 2 तारखेला काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले, पण 4 तारखेला पैसे आले नाहीत ना 3 तारखेला काही प्रमाणात पैसे आले नसल्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींना टेन्शन आलं आहे. व लाडक्या बहिणींना हेच समजत नाही की आम्हाला अपात्र करण्यात येणार आहे का? कारण मागील काही हप्त्यांमध्ये जेव्हा पडताळणी सुरू होती, जवळजवळ 26 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले होते. व ही खरी माहिती असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची ही भीती खरी ठरणार आहे का वाटत आहे. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर लाखो करोडो लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ मिळवला होता व राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी ही योजना सुरू केली, तरीसुद्धा सरकार याकडे दुर्लक्षित का करत आहे हे समजत नाही आहे. कारण 28 जून 2024 पासून ही योजना सुरू झाल्यानंतर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये पहिल्या 4 ते 5 महिने आले होते, पण त्यानंतर पडताळणीच्या नावाखाली बऱ्याच लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले होते. आता ही निकष पाळून जर तुम्ही पात्रता ठरत असाल तर तुमची चूक काय आहे हे नक्कीच या लाडक्या बहिणींना समजली पाहिजे आहे. सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे आहे. कारण लाडक्या बहिणींनी इथे कोणाकडे मदत मागावी? महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला हे सांगतात, पण नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत कोणतीही अपडेट आली नाही, वितरणाची माहिती आली नाही, ना कोणती GR एकच आला व महिला व बालविकास विभागाकडून GR आला, ना पैशांचं किती वाटप झालं हे समजलं नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी हा आजचा दिवस आहे तो खूप महत्त्वाचा आहे. पुढील 2 ते 3 दिवस वितरण झालं तर नक्कीच लाडक्या बहिणींना टेन्शन राहणार नाही. पण हे जर वितरण झालं नाही तर एवढ्या लाडक्या बहिणी अपात्र होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. बरं, ही ई-के-वाय-सी प्रक्रिया जी पडताळणी आहे ते अजून बाकी आहे. त्याच्या आधीच एवढ्या लाडक्या बहिणीने जर तुम्ही अपात्र केलं, ई-के-वाय-सीच्या पडताळणीनंतर काही प्रमाणातच लाडक्या बहिणी उर्वरित राहतील व त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 1500 जमा होणार आहे. मग ही योजना नक्की सुरू करून नक्की कोणाला लाभ मिळणार आहे हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. कारण तुम्ही जर अपात्रच करायचं असेल लाडक्या बहिणींना, तर ही योजना सुरू ठेवून काय उपयोग असणार आहे? कारण लाडक्या बहिणींना तुम्ही आशा दाखवली, त्या पैशांवरती त्यांनी त्यांचं बिझनेस असू द्या, मुलांची शाळा असू द्या किंवा घरातला खर्च आहे ते भागवण्याचं जे काही त्यांना आत्मविश्वास निर्माण झालेले आहे ते पूर्णपणे सरकार आता पुन्हा काढून घेणार आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबरचा हप्ता तुम्हालाही जमा झाले नाहीत, ई-के-वाय-सी झालेली आहे किंवा नाही झालेली आहे, नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. तुमचा जिल्हा तालुका कमेंट करायचा आहे, जेणेकरून आपल्याला समजणार आहे की कोणत्या एरियामध्ये, म्हणजे राज्यातील कोणत्या एरियामधल्या महिलांचे अजूनही पैसे जमा झाले नाहीत. कारण पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर असो, नाशिक असो, सोलापूर जिल्हा असो, अशा पहिल्या दिवशीच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरण झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातल्या सुद्धा अशा लाडक्या बहिणी आहेत की
ज्या घरामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित महिला असल्या तरीसुद्धा फक्त एकाच लाडक्या बहिणीला हे पैसे जमा झाले आहेत. हळूहळू सरकार घरातील फक्त एकाच महिलेला हे या योजनेचा लाभ देणार आहे का असं दिसून येत असल्यामुळे नक्कीच तुमच्या घरातही किंवा तुमच्या आजूबाजूला असं झालं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला पैसे आले नाही, तुमच्या मैत्रिणीला पैसे आले आहेत, तुमच्या घरी आईला पैसे आले आहेत पण तुम्हाला आले नाहीत, असं काही असेल तरीसुद्धा कमेंट करायचं आहे. तर आज महत्त्वपूर्ण दिवस असल्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणीनं या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. नोव्हेंबरचा 17वा हप्ता आपण नक्कीच पाठपुरावा करायचा आहे या योजनेच्या लाभार्थ्यांनी सर्व मिळून. कारण का तर आपले हे पैसे अधूनमधून गायब होतात, ते नक्की कुठे जातात हे आपल्याला सुद्धा समजलं पाहिजे आहे. महत्त्वपूर्ण अपडेट नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा व आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.